नाशिकमधल्या बातमीनं सुरुवात करूयात। गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय। मुसळधार पावसामुळे गंगापूर धरणातल्या पाण्याची पातळी कमालीची वाढली। यानंतर धरणातल्या पातळी नियंत्रित राखण्यासाठी म्हणून विसर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। सध्या गंगापूर धरणातून 2320 क्युसेकनं पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येते। यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे। त्यामुळे आता गंगापूर धरणातून 2320 क्युसेक वेगानं गोदावरी नदीपात्रामध्ये पाणी सोडण्यात आलेलं आहे। मी आता गंगापूर धरणावर आहे। या ठिकाणची दृश्य जर आपण पाहिली तर अगदी दुपारी 12 वाजेपर्यंत गंगापूर धरणाचे केवळ 2 दरवाजे उघडण्यात आलेले होते आणि त्यातून 1120 क्युसेक वेगानं पाणी सोडण्यात आलेलं होतं। मात्र आता पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे। गंगापूर धरणाचे आणखी 2 दरवाजे या ठिकाणी उघडण्यात आलेले आहेत आणि त्यातून एकूण 2320 क्युसेक वेगानं गोदावरी नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। त्यामुळे पाण्याचा प्रचंड असा वेग आपल्याला गंगापूर धरणातून पाणी सोडल्यानंतर या पुढच्या टप्प्यामध्ये बघायला मिळेल। अगदी पाण्याचं हे अकराळ विक्राळ स्वरूप आपल्याला या दृश्यांमध्ये बघायला मिळतंय। रामकुंड आणि गोदाघाटाच्या परिसरामध्ये गोदावरीच्या पाण्याची पातळी वाढणार आहे। पुन्हा एकदा पूर परिस्थिती निर्माण होणार असल्यामुळे प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक।